हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही सगळे? आता सकाळचे वाजले 8 आणि इकडे पहा दोघंही उठले. रोनी उठला आणि आद्यांश बी उठला. तानिया झोपली आहे. आता मी बनवून राहिली मॅगी. आता मॅगीचा नाश्ता करन. मग हे तानिया आणि तानीचे पप्पा उठले म्हणजे हे दोघांसाठी बी डबल अजून मॅगी बनवून द्या लागन. कारण मॅगी बनवून ठेवलेली खराब होते, म्हणजे चांगली लागत नाही, जमून जाते. तर म्हणून ताजी ताजी बनवून द्यावा लागते. डान्स उठून गेला सकाळी सकाळी. काल तरी 9 वाजेपर्यंत झोपला ना आज सकाळीच उठून गेला. हे इथं केस रे नाही, आज सकाळीच उठून गेला आणि खेळायला लागला. का अच्छा 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 अच्छा. इकडे मॅगी पकून राहिली. पकून म्हणलं शिजून. हे पहा मॅगी शिजून राहिली. येलो कलर आहे पण या व्हिडिओ मध्ये अलगच दिसून राहिली. शिजते आता. अरे वा पे पाणी. बाबूले पाणी देणं सुरू केलं तर खूप तहान लागत होती त्याला. एवढं ऊन तापत म्हटलं ह्या महिनाभर देत नाही. 5 महिने पुरे झाले, 6 महिने पुरे व्हायचे होते तर 2 तारखेपासून देईन म्हटलं. तर खूपच चिडचिड करे, पूर्ण अंग गरम गरम होय. तर त्याला देऊनच दिलं त्याच्या बडी मम्मीला, मोठ्या मम्मीला, पपिता ताईना. त्याला पाणी पाजूनच देतो म्हणे. मग येई बी तिकून फोन करे म्हणे पाच त्याला पाणी, एवढी ऊन तपून राहिली म्हणूनच त्याचं अंग गरम होत असेल म्हणे. तर मग तिनं पाजूनच दिलं. तर खरंच पण त्या दुसऱ्या दिवशी त्या दिवशीपासून अंग गरमच नाही होय, थंड अंग राहे मग. आणि हे होतं बी सुकून गेले. आता मस्त झाले गिले गिले होतं. गिले गिले होतं, हे गिले गिले होतं झाले आता याचे. आता मस्त झाले गिले गिले होतं. हा मग तिखट लागलं काय? नाही लागलं. आणि बाथरूम बी 1 का 2 वेळाच करेन, एकदम पिवळी करेन. पाणी दिलं तर आता 4-5 वेळा बाथरूम बी करते आणि पांढरी करते. तर आता सफेद करते ना. तर आता मग पाणी पिते मस्त आहे ना. आता दिवसातून 2-4 वेळा पाणी पिते. ताण लागली का चिडचिड करते, दूध नाही घेत. मग आप चिडचिड केलं का आपण समजून जा केले ताण लागली पाणी पिते म्हणून. पाणी पाजावतं, पाणी पिते. आता बॉटल देऊन दिली तो पेत राहील. मग दूध द्यायला लागेल भरून त्याच्यामध्ये. आणि जेवण बाकी अजून काहीच दिलेलं नाही आहे, देवा लागेल 2 तारखेपासून. 2 या 4, 5-6 तारखेपासूनच देईन त्याला. काही मुंगाचं पाणी, भाताचं पाणी असं तसं. आता पाणीच दिलं फक्त, जेवण द्यायचं आहे. आता 6 महिन्याचा कंप्लीट होईन आपला बाबू. तर आमच्या इकडली आता लाईन गेली आणि सकाळचा चहा नाश्ता झाल्यावर आता मी बनवत आहे हे दोडक्याची भाजी. हे हिरवे चोपडे दोडके राहते, हे इकडे याले अहमदाबादमध्ये याले गलका म्हणते. याची भाजी मी आता बनवणार आहे. आज मी छिल्ली नाही तर मी हे वरचे सालपट पुरे काढून घेत असतो. आज मी काही काढले नाही. याची नाही का हे चोपडे दोडके याची चटणी पण मस्त होते. पण मी बनवत नाही काही असं वेगळं, कारण रोनीच्या पापाला काही असं आवडत नाही. म्हणतात चटणी बनवली करण, तर म्हणून मी काही बनवत नाही. आता याची चटणी बी मस्त बनते. एखाद्या वेळेस 2 दोडक्याची चटणी मी बनवून पाहिजे. आज मी हे भाजी बनवतो आता दोडक्याची. बॉटलनं पाणी नाही पाजावं. हे तर मी सकाळी अशीच खेळासाठी दिली होती त्याच्यापाशी बॉटल, पण मी असं कपानच पाणी पाजत असतो त्याला. काय कसं पेते, ताण लागून जाते त्याला आता, है ना. ताण लागून जाते का ते. हा कसं पेते. आपल्याच हाताने धरायला पाहिजे. मोठा हुशार आहे, आपल्याच हाताने धरायला पाहिजे. आत्मनिर्भर बनेगा बेटा, आत्मनिर्भर बनन माँ बाप. आत्मनिर्भर स्वतःच्याच हाताने करायचं आहे ना. स्वतःच्याच हाताने असं गिलास काही घेऊन घेते आणि पेते झालं. आणि अर्ध सांडवते ना अर्ध पेते. झालं बस हो ना. आता अजून थोड्या वेळाने पिऊ.
जा बरं आता तू छास घेऊन ये बरं. चला आता रात्रीचा बेत आहे पुरणपोळीचा. छकुली खूप दिवसापासून म्हणून राहिली मम्मी पुरणपोळी बनव, तर काही टाइम भेटून नाही राहिला. आज आता बनवूनच राहिली. हे इकडे कुकर ठेवला, डाळ ठेवली शिजाले, भांडे गिंडे घासायचे आहे. आता बाबूचं रडणं सुरू झालं. आता आद्यांश बाबू झोपन आणि मी पुरणपोळी बनवन आणि मग आद्यांश पुरणपोळी खायला उठशील का? हा उठन. आणि मन बरं सगळ्याला सबस्क्राईब करा म्हणा. मम्मीच्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला लाईक करा. और ना म्हणायचो झोपायचे पहिला. चला आता बाबूला झोपून देतो आणि मग बनवतो स्वयंपाक पुरणपोळी. अजून काय काय बनवतो तर मग मी अपडेट देत असतो, मला सांगतोच मग. चला आज स्वयंपाकाला उशीर झाला. बाबू रडत होता, त्याला सांभाळता उशीर झाला. तर छकुले आणि रोनी दोघंही लागले मदतीले. जे बरबटीची भाजी बनवतो, बरबटी तोडाले मदत करून राहिले दोघे. चांगले तोडा रे हे पा अच्छे से. तर मदत भेटली जराशी तर लवकर स्वयंपाक होईल. गरमी खूप आहे, पाय कसे घामाजोकर झाली. गेले की घाम आला. तर चला करून घेतो स्वयंपाक पटपट. कढी, पुरणाची पोळी आणि हे बरबटीची भाजी, शेंगाची भाजी बनवतो. तर आता संध्याकाळचा टाइम झाला. काल रात्री मग पुरणाच्या पोळ्या बनवल्याच नाही. ते असं गेलं होऊन गेलं होतं. मग रात्रभर तसंच राहू दिलं आणि सकाळी आज दुपारी पुरणाच्या पोळ्या बनवल्या होत्या. आणि माधवीताईनं विचारलं होतं की बाबूचे पापा कोणतं काम करते, तर ते मी आज सांगतो माधवीताई. तर एक वेळा बी मी सांगितलं होतं की नवा जेव्हा चॅनल आपलं ओपन झालं होतं तेव्हाच मी हा व्हिडिओ बनवला होता की बाबूचे पापा कोणतं काम करते. तर आज अजून पुन्हा सांगतो मी बाबूचे पापा कोणतं काम करते. तर आणि बाबूचं खेळणं सुरू आहे. आता टी व्हीत गाणे लागन आणि मस्त गाणे पाहिन मग बाबू ना बाबू. तर सांगतो मी कोणतं काम करते. तर रोनीचे पापा, बाबूचे पापा हे बटन विकते. शर्टचे आपले जे बटन राहते का नाही, जेंट्स शर्टचे बटन, ते बटन ते विकते. घरीच माल ठेवते आणि घरूनच विकते. दुकानात जे टेलरचे दुकानं वगैरे राहते, गाज बटनचे दुकानं राहते, त्या दुकानामध्ये माल विकते. म्हणजे ते लोकच फोनच करते, त्याला माल संपला म्हणते, ऑर्डर देते, तर मग हे माल नेऊन देते त्याला. तर हेच काम करते ते, स्वतःचं दुसरं काहीच नाही करत, फक्त माल विकते बटनचं, तेच काम करते. गेले रोनी जेव्हा 3 वर्षाचा होता, आता तो 11 वर्षाचा आहे, तर तेव्हापासून बटन विकायचंच काम करत आहे ते. आत्ता पण तेच काम करते. पहिले नोकरी बी करत होते हॉस्पिटलमध्ये आणि सकाळी 9:30 वाजता चालले जाय बटन विकाले. 2 थैले बटन भरून गाडीवर ठेवून बटन विकाले. सकाळी 9:30 वाजता जाय आणि तिकडून 12 वाजता ये घरी, मग जेवण करे आणि मग हॉस्पिटलले ड्युटीवर जाय, हॉस्पिटलले ड्युटी करे. आणि हे साईड बिझनेस म्हणून असं बटनचं काम करते. आणि मग त्याच्या 2-3 वर्षानं जसे त्याचे दुकानं वाढले, तर काम वाढलं, तर मग त्याचं हॉस्पिटलमध्ये जाणंच होत नव्हतं. तर मग हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बोले, तर एक दिवस डॉक्टरनं म्हणून गेलं नाही यांना म्हणून दिलं, तर मग यायला बी गुस्सा आला. मग त्या दुसऱ्या दिवशीपासून गेलेच नाही हॉस्पिटलमध्ये. तर हॉस्पिटलची नोकरी यायनं सोडून दिली. 3 वर्ष झाले हॉस्पिटलची नोकरी सोडाले, 3 वर्ष झाले. तर आता फक्त बटनचंच काम करते, नोकरी वगैरे काहीच नाही करत. तर हेच काम करते बटन विकायचं रोनीचे पापा. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, लाईक करा आणि शेअर करा.